या ठिकाणी पुण्याचे लाडके झुंजार सर्वांचा तळागाळातील कार्यकर्ता माजी आमदार आणि पुण्याचा वाघ माननीय रवींद्रजी धंगेकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन शिवसेनेचं काम करण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी धंगेकर साहेबांबरोबरच माननीय सुरेशजी जैन, त्याचप्रमाणे बाळासाहेब भांबरे, माननीय साकी बाबाजी, माननीय प्रणवजी धंगेकर, त्याचप्रमाणे खाली जाऊ माननीय गोपाळजी आगरकर, माननीय पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंदजी आहेर, त्याचप्रमाणे कोथरूड विधानसभाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित ढोकरे, त्याचप्रमाणे रवींद्रजी खेडेकर, सागर बांगारे, माननीय संजयजी पासलकर, माननीय सतीशजी ढगे, राजू नाणेकर यांनी या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी पक्षप्रवेश करावा। माननीय योगेशजी गैरे, भाऊसाहेब करपे, शिंदे इकडे, कृपया गर्दी करू नका, गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे, गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नका। साहेब सर्वांना भेटणार आहेत, गर्दी करू नका। गणेश नवतरे, गणेश नवतरे कोण पुढे असू दे, गणेश भाऊ नवतरे, प्रकाश भाऊ मनसेचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश भाऊ ढोंबेरे, ज्यांचं झालं पुढे गणेश भाऊ नवतरे, गणेश भाऊ नवतरे, गणेश भाऊ या ठिकाणी गणेश भाऊ नवतरे यांचा देखील प्रवेश करत आहे। गणेश भाऊ नवतरे, योगेश आंदे, या या, किरण जगताप, घेताय ना, कृपया वाढदिवसाचा केक पुढे घेऊन या, कृपया वाढदिवसाचा केक पुढे घेऊन या, परदेशी या पुढे, प्रशांत सौदानकर परदेशी, ज्यांचे आले त्यांनी पुढे जा।
वाढदिवसाचा केक घेऊन या. बालवडकर पुढे 2 मिनिटं. वाढदिवसाचा केक पटकन पुढे घेऊन या. अजून प्रवासाचं कोण राहिला असेल तर पुढे अक्षय गीते, जितू भाई परदेशी, वायकर, ज्यांचं झालं त्यांनी पुढे चला. रणजित ढगे, सतीश ढगे, सौरभ भोसले, अभिजित गरुड, सौरभ भोसले, हे या लवकर. अभिजित गरुड, सौरभ भोसले, बंदार या पुढे. हे साईड द्या ना. अभि या पुढे. अरे ते बाकी राहिले. या पुढे जा. या पुढे पटकन. माननीय एकनाथभाई शिंदे तुम्ही आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, जय भवानी, जय भवानी. विजय असो, विजय असो. कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? एकनाथजी शिंदे साहेबांचा, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय माजी आमदार यांचं स्वागत. एकनाथजी शिंदे साहेब स्वागत करतायत आदरणीय दंगेकर साहेबांचं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करा. मी आदरणीय रवींद्रजी दंगेकर यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत. उपस्थित आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सामंत साहेब, आदरणीय गोरेताई, आदरणीय आमचे आमदार जुन्नरचे बाप्पू आयसिंग, सोनवणे साहेब, आमचे सर्व सहकारी, कोंडे बिंडे सगळे, आता सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम केले, खासदार होते. आणि तसं तर आम्ही 10 वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो, विभाग प्रमुख होतो. आणि तसं हे सगळा परिवार म्हणूनच काम पूर्वीपासून केलेलं आहे. आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळली. आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना, मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तरुण असेल आणि सर्वांना मिळून
त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलंय आपण सर्वांनी जवळनं बघितलंय आणि त्यामुळेच एक परत आपले जुनी सहकारी, आपले वरिष्ठ, आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे. म्हणून पहिल्यांदा साहेब त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. एक परिवार कसा असतो ते गेली 2-3 महिने पूर्वीपासूनच काम करतोय, पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामंत साहेब करतात हे माझ्या लक्षात आलं. महाराष्ट्रात घराघरात भांडणं आहे तर तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे, ती जुळवाजुळवी चांगली जमते आणि तुम्ही अत्यंत मी मनापासून आभारी. माझा परिवार आहे, माझा मित्र परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार यासाठी मानणार आहे की आम्ही आज शिंदे साहेबांबरोबर काम करतोय आणि या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो, त्यांच्याच पावला टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत. आज शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल, मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. आज एक मोठे भाऊ म्हणून, एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. असंच प्रेम त्यांनी आमच्याबरोबर आमच्या पुणेकरांना करावं अशी मी मनापासून विनंती करतो. आणि ह्याच्या पुढं आपण जो आदेश देईल जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता कामा नये अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू, जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. मी मनापासून आभारी आहे. सर्वच या व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आहेत, म्हणजे सगळेच काम करणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरे आपण बघितलेत आणि सगळ्यांनीच शिंदे साहेबांबरोबर काम केले. आम्ही तेवढ्या ताकदीने येणाऱ्या काळामध्ये जे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे काम असेल ते करेल. अनेक मला पत्रकार म्हणले की तुम्ही आक्रमक चारा हे ते, म्हणजे शिंदे साहेब हे आक्रमक आहे. जिथं चुकीचं असेल तिथं सत्ता वित्त ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणण्याचं काम त्यांच्या आम्ही कानावर घातलं. चुकताना आम्हाला बोलावं लागेल तर साहेब कधी त्यांचं शिवसेनेतला मूळ आणि शिवसैनिक कुठं अन्यायाविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला माहिती आहे, बघितलंय. आजच आपण बघितलं असेल ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाचं घर आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी मिळालं, त्या कार्यकर्त्याला पक्षातून हकलपट्टी केली. म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम या ठिकाणी ते करतात. म्हणून मी त्यांना मनापासून आम्हाला तुम्ही आमच्या सामावून घेतलं, आम्हाला असंच प्रेम ठेवा. आणि शिंदे साहेबांकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले, पण एकदा आम्ही मनापासून शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथे ना मधून शिवाजी महाराज की जय. भवानी. आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर, काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय, भगवा हातात धरलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे रवींद्र धंगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी. मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे होतो, पण सगळी फौज लागली तरी सुद्धा धंगेकरनी आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी, म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं. मी देखील एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर हे देखील त्या भागामध्ये नगरसेवक मला वाटतं 25 वर्ष होते, त्यातले शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते.
शिवसेनेचं महापालिका त्यांनी नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची, अगदी बाईकवर बसून कोणाला प्लंबर पाहिजे, कुणाला गॅस रिपेअरवाला पाहिजे, कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे, मध्ये आवाज काय होतो रे, आणि असा कार्यकर्ता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली, पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे